पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. अवघ्या 55 दिवसात या प्रकरणाचा निकाल लागल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. या निर्णयाचे स्वागत करत सोलापुरातील वाव संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी आज खऱ्या अर्थाने आमच्या चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली गेली आहे अशी भावना व्यक्त केली. ही चिमुकली सोलापूरची नात असल्याने शहरातील नागरिक आणि महिला संघटनांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आरोपीला उद्देशून आता फासावर चढा असे शब्द उच्चारल्याची चर्चा आहे. दरम्यान न्यायालयाने दिलेली शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणावी अशी मागणी वाव संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी संघटनेच्या अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आम्ही वाव संघटनेतर्फे या चिमुकलीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित करत आहोत आणि तिला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळालेला आहे. कारण की ही जी घटना ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना होती. देशात अशी कुठेही अशी घटना घडली तर याच पद्धतीवर याच धर्तीवरती न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. तसेच माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी शब्द दिलेला होता की मी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत ताबडतोब आणि त्वरित निकाल लावून घेतो. तो शब्द आज त्यांनी पाळलेला आहे. माननीय न्यायमूर्तींचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. कारण की एवढ्याशा चिमुकलीला काय भावना असतात. आज तिला चॉकलेटाचा आमिष देऊन आमिष देऊन इकडे खेळायला घेऊन जाऊन तिच्यावरती अत्याचार केलेला आहे. तिला बिचारीला माहीत पण नसेल की एवढा मोठा आजोबाच्या वयाचा माणूस आपल्यावरती अत्याचार करेल. ही जी मानसिकता जी आहे, पुरुषी जे वासना आहे, हे चिरडून टाकायचं काम आज न्यायालयाने केलेलं आहे. जसा निकाल दिला आहे तसाच फास्ट ट्रॅकवरती अतिशय जलद गतीने त्याला फाशीची शिक्षा सुनावावी हीच आमची नम्र विनंती आहे.